सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे लोक आजच्या दिवशी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. आज तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही पाहिजे तेवढी तुमच्या आवडत्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च कराल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची तुम्ही आज काळजी घ्याल. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमच्या योजनांवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराच्या बोलण्याने प्रभावित होऊन गुंतवणुकीची योजना करण्याची शक्यता आहे. जीवनामध्ये नवीन सुरुवात करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस मजबूत करणारा असेल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नाहीतर घरातील किंवा बाहेरचे लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुम्ही खूप व्यस्त असल्यानं तुमचं काम तुम्ही उद्यापर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करू शकता. तुमच्या तब्येतीच्या काही कुरबुरी असतील तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. नाहीतर भविष्यामध्ये ते एखाद्या मोठ्या आजाराचं कारण बनू शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्पन्नामध्ये वाढ करणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल. तुमच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात काम आलं नाही तर त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे सावध राहा. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणातून आज थोडासा दिलासा मिळेल. तुमचं तुमच्या आईशी काही कारणावरून भांडण होऊ शकतं. तुम्ही तुमच्या मुलांकडून काही निराशाजनक माहिती ऐकून थोडे निराश व्हाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला जर एखाद्या कामाची चिंता होती तर तीही आज संपुष्टात येईल. तुम्हाला कोणालाही पैसे उधार देण्याचं टाळावं लागेल, नाहीतर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काहीतरी नवीन करण्यामध्ये व्यग्र असाल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही आपल्या मुलांच्या करिअरबद्दल चिंता कराल, ज्यामुळे तुमच्या दिवसातील बराचसा काळ यामध्ये जाईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाकडे लक्ष द्यावं लागेल, ज्यासाठी तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरल्याने घरामध्ये आनंदी वातावरण असेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा त्रासदायक असणार आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखाद्या व्यवसायामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार काम न मिळाल्याने तुम्ही थोडे नाराज व्हाल. तुमचा स्वभाव देखील थोडा चिडचिडा होईल, त्यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याशी काही वाद तुमचे होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही कठोर परिश्रम कराल, परंतु अपेक्षित लाभ न मिळाल्यानं तुम्ही थोडे निराश होऊ शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मध्यम फलदायक ठरणार आहे. तुमच्या काही खर्चामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही थोडे चिंतेत असाल. प्रेमाशी संबंधित कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या मनाऐवजी बुद्धीचं ऐकायला हवं, नाहीतर तुमच्या काही इच्छा अपूर्ण राहू शकतात. तुम्ही तुमच्या घराची दुरुस्ती करण्याचाही विचार करू शकता, ज्यासाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागेल.
तुमच्या खास मित्रांसोबत सहलीला जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाची बढती मिळू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटे सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच फलदायी असणार आहे. तुम्ही अतिरिक्त ऊर्जेने आज परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यातील योजनांवरती लक्ष तुम्ही केंद्रित करू शकाल. जर तुमच्या मुलाच्या करिअर संदर्भामध्ये काही अडचण आली असेल तर तुम्हाला त्यातही थोडा दिलासा मिळेल. तुम्ही कामानिमित्त प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमची अपूर्ण कामं वेळेतच पूर्ण करावी लागतील, नाहीतर तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 58% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांनी कोणतेही महत्त्वाचं काम करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या इच्छेनुसार काम मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल, आणि जर तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होत असतील तर त्यांना समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही व्यवसायांच्या योजनांसंबंधी महत्त्वाची माहिती कुणालाही सांगू नका, नाहीतर ते त्याचा गैरफायदा घेतील. तुम्हाला देण्याघेण्याच्या व्यवहाराशी संबंधित कोणताही निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गुळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चढ उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला तुमच्या रखडलेल्या कामांना प्राधान्य द्यावं लागेल, आणि बाकीचं काम तुम्ही उद्यावरती ढकलू शकता. आज कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्यानं तुमचा ताण वाढेल, आणि जास्त थकवा असल्यानं तुम्हाला अशक्तपणा, डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत शिक्षकांशी चर्चा करावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही चांगली बातमी मिळू शकेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीत बढती मिळाल्यानं घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा खर्चही आज वाढेल, परंतु तुम्ही तुमच्या साधारण कमाईने सुद्धा ते अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. विवाहितांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद अवश्य घ्या. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजच्या दिवशी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु व्यावसायिक लोक आज अपेक्षित नफा न मिळाल्यानं थोडे चिंतित राहतील, आणि त्यांचा खर्चही वाढतच जाईल. याचा त्यांना त्रासही होईल. नोकरदार लोकांचे त्यांच्या वरिष्ठांशी काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना काहीही बोलू नका, ज्यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होईल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत बोलण्यामध्ये थोडा वेळ घालवतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली घटना नक्कीच घडावी. धन्यवाद.